2 किलो आंब्याची वर्षभर टिकणारे चटपटीत लोणचे बनवण्यासाठी आंब्याला स्वच्छ धुवून घ्यायचं, कोरडं करायचं आणि त्याच्या फोडी करून त्याच्या फोडीला 100 ग्रॅम मीठ आणि 1 चमचा हळद लावून रात्रभर ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी त्यातलं पाणी काढून टाकायचं. मसाला तयार करायसाठी 50 ग्रॅम मोहरी, 25 ग्रॅम धणे, 25 ग्रॅम जिरं आणि 25 ग्रॅम सोप घेऊन घेतली. त्याला चांगलं हलकंसं भाजून घ्यायचं आणि हलकंसं भाजून झालं की त्याला पूर्णपणे थंड होऊन त्याची जाडसर अशी पावडर तयार करून घ्यायची. 250 ग्रॅम मोहरीचं तेल घेतलेलं, तेलाला कडकडीत गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की गॅस बंद करून द्यायचा आणि त्याच्यानंतर 1 चमचा त्याच्यामध्ये हिंग घालायचा. आपण बारीक करून घेतलेले हे सगळे मसाले त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. 30 ग्रॅम साधं मिरचीचं पावडर, 30 ग्रॅम कश्मीरी मिरचीचं पावडर आणि 100 ग्रॅम त्याच्यामध्ये मीठ घालायचं. 100 ग्रॅम गूळ घातलेला, त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. पूर्णपणे त्याला थंड करायचं. पूर्णपणे थंड झालं की त्या लोणच्याच्या फोडीमध्ये त्याला ओतून द्यायचं. त्याला चांगलं मिक्स करायचं आणि हे रात्रभर तसंच ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी तुमचं लोणचं जे आहे ते तयार.